गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याने नक्की राहावं कसं बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतात, कोणत्या गोष्टींपासून त्यांना लांब राहावं म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मोक्ष मिळेल, सद्गती निर्माण होईल। पण मनुष्याचं पूर्ण आयुष्य जातं ना की जगावं कसं या प्रश्नाचं उत्तरच त्याला मिळत नाही। म्हणजे जेव्हा हे शरीराचं निधन होतं ना, तेव्हा हा आत्मा आहे या जगात दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करताना मात्र आपण या आयुष्यात संचित केलेलं धन आहे ना आणि ही माया आहे, या जगात राहतात ना। आपण रिकाम्या हाताने या जगात येतो आणि रिकाम्या हाताने जातो ना। पण आपल्या सनातन धर्मामध्ये असं सुद्धा मानलं जातं की मृत्यूनंतर काही गोष्टी असतात ज्या आपल्या सोबत जातात आणि या गोष्टी फक्त आपल्या पुढच्या जन्मातच राहतात असं अजिबात नाही, तर त्या आपल्या पूर्वजन्माचे संकेत सुद्धा देतात। म्हणजे तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं असेल की मृत्यूनंतर मनुष्य काही घेऊन जात नाही, पण गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे मृत्यूनंतर सुद्धा मनुष्य नक्कीच घेऊन जातो। त्या कोणत्या गोष्टी आहेत ना त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी आहे ना गरुडजींना अशा 5 गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे की ज्या मृत्यूनंतर आपल्या सोबत जात असतात आणि या कोणत्या गोष्टी आहेत ना त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा, एक वेळ होती गरुडजी खूपच अस्वस्थ होते, जसं की त्यांना कोणीतरी काही चिंता सतावत आहे आणि त्यांचे श्रीकृष्ण बरोबर संवादामध्ये पूर्णपणे लक्ष नव्हतं। भगवान श्रीकृष्णांच्या हे लवकरच लक्षात आलं की गरुडजींचं लक्ष नाही। भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना कारण विचारलं, तेव्हा गरुडजी म्हणाले, मृत्यूनंतर मनुष्य काय घेऊन जातो बरं? गरुडजी भगवान विष्णूंचे परमभक्तच आहेत ना, त्यांचे वाहन आहेत, म्हणून आपल्या प्रभू सेवेमध्ये सदैव तत्पर असतात। प्रसंगी प्राणार्पण करणारे सुद्धा आहेत, म्हणजे परमभक्तच आहेत ना। गरुडजी त्यांच्या मनामध्ये जीवन आणि मृत्यूच्या या गोड रहस्यांबद्दल अनेक प्रश्न उमटत होते। ते अस्वस्थच होते ना आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते। गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम केला आणि पूर्ण विनम्रतेने म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलेलो आहे। हा प्रश्न आहे ना माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतोय आणि मी यामुळं मला खूप चिंता वाटत आहे। मला हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा एखाद्या जीवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत काय जातं बरं? मृत्यूनंतर आत्म्यासोबत कोणकोणत्या गोष्टी असतात त्या आत्मा घेऊन जातो? कृपया मला या गोड रहस्य आहे ना याबद्दल तुम्ही सविस्तर सांगा। गरुडजींची उत्सुकता पाहून भगवान श्रीकृष्ण हलकेसे असतात। त्यांनी पाहिलं की गरुडजींची ही जिज्ञासा आहे ना या अजिबात सामान्य नाही। या जिज्ञासाबद्दल पूर्ण मानवजातीला फायदा होईल, तर ती जीवन आणि मृत्यूच्या या गहन आध्यात्मिक रहस्याशी संबंधित आहे। त्यांना माहीत होतं ना की याचं उत्तर खूप व्यापक आहे आणि ते फक्त तेच देऊ शकतात ज्यांना जीवनाच्या या भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, हे गरुड, तू खूप महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारलेला आहेस। मृत्यू हे जीवनाचं सत्य आहे आणि प्रत्येक जीवाला याचा सामना करावाच लागतो ना, पण लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की मृत्यू फक्त शरीराचा होतो, आत्मा अमर असतो आणि ही आत्मकथा आहे ना ती जन्म घेत नाही किंवा मरण पावत नाही,
तो फक्त एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो ना, मात्र या प्रक्रियेमध्ये काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या आत्म्यासोबत जातात. मी आज आहे ना तुला त्या 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या मृत्यूनंतर आपल्या सोबत राहतात. आणि गरुडजींनी भगवान श्रीकृष्णांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाले, हे प्रभू, मी उत्सुक आहे हे जाणून घेण्यासाठी की मी 5 गोष्टी कोणत्या आहेत. कृपया मला याचं सखोल ज्ञान द्या, जेणेकरून मी या गोड रहस्याचा आकलन करू शकेल. भगवान श्रीकृष्णांनी गांभीर्याने उत्तर दिलं, हे गरुडजी, सगळ्यात आधी कामनेबद्दल बोलूया. कामना ही कामना नाही, ती शक्तीच आहे ना जी आत्म्याला नवीन शरीराकडे ओढून नेते. आणि कामना माणसाला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करत असते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो ना, तेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा, त्याच्या सगळ्या लालसा असतात, त्याच्या बरोबरच जातात ना. गरुडजींनी श्रीकृष्णांच्या बोलण्याचा अधिक सविस्तर आकलन करण्याची इच्छा व्यक्त केली. पण प्रभू, आपण कामनेबद्दल आणखी काही सांगाल का बरं? बघा कसं आहे ना की ही कामना नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते. श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या जिज्ञासेला समजून उत्तर घेतलं. तेव्हा गरुड, कामना ही अशी एक वस्तू आहे ना जी माणसाच्या खोलवर रुजलेली असते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर नष्ट होतं, पण त्याच्या कामना आहेत ना, यांच्या इच्छा आहेत, त्याला पुन्हा जीवनामध्ये येण्यासाठी भाग पाडतात. आणि म्हणूनच आपल्या या धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मृत्यूच्या वेळी आहे ना सर्व इच्छा त्याग करणं आवश्यक आहे. जे लोक आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या इच्छांचा त्याग करतात ना, त्यांना वैकुंठ लोकांची प्राप्ती होते, जिथे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पण जे लोक आहेत आपल्या इच्छांचा त्याग करू शकत नाही, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेतात. गरुडजींनी श्रीकृष्णांच्या या गोष्टीवर विचार केला आणि विचारलं, हे प्रभू, याचा अर्थ असा आहे की इच्छा आपल्याला पुनर्जन्माच्या चक्रात बांधून ठेवतात. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या गोष्टीला मान्यता दिली आणि म्हणाले, बरोबर आहे गरुड, इच्छा आहे ना या माणसाला या संसाराच्या चक्रव्यूहामध्ये बांधून ठेवतात. जोपर्यंत माणूस आपल्या कामापासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि आज या कारणामुळं धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे ना की आपल्या इच्छांचा त्याग करणं हाच मोक्षाचा मार्ग आहे ना. गरुडजींना समजलं की या कामना ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता आपण मला दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगा जे मृत्यूनंतर आत्म्यासोबत जात असते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, दुसरी गोष्ट आहे म्हणजे वासना. ही वासना आहे ना, ही देखील कामनाचाच एक प्रकार आहे, पण ही विशेषतः भौतिक आणि सांसारिक सुखाच्या इच्छेशी संबंधित असते. वासना ही अशी वस्तू आहे ना ज्याचा शेवट करणं खूप कठीण असतं. म्हणजे मृत्यूच्या जवळ पोचलेली वासना ही ती अशी शक्ती आहे ना जी माणसाला भौतिक सुख आणि आनंदाकडे आकर्षित करते ना. ही संसारातील सुखाची इच्छा आहे जी माणसाला बांधून ठेवत असते. म्हणून गरुडजींनी पुन्हा विचारलं, हे प्रभू, असं शक्य आहे का? या वासनांपासून मुक्त होण्यासाठी मन, बुद्धी, आत्म्याचा संपूर्ण शुद्धीकरण आवश्यक आहे. फक्त ध्यान, तपस्या, सच्ची देवाची भक्ती याद्वारे माणूस आहे ना या वासनांपासून मुक्त होऊ शकतो. याचं कारणामुळं अनेक साधू आहेत ना, ऋषीमुनी आहेत, आपले जीवन तपस्या आणि साधनेमध्ये व्यतीत करतात, जेणेकरून ते वासनांपासून मुक्त होऊ शकतील. गरुडजींनी गहन विचार करून विचारलं, हे प्रभू, ही वासना आहे, ही वासना सुद्धा पुढच्या जन्मात सोबत जाते का बरं?
भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना सांगितलं, हो नक्कीच, ही वासना आहे ना, ती देखील आत्म्यासोबत पुढच्या जन्मामध्ये जात असते. जशा कामना माणसाला नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतात ना, तशाच वासना त्याला भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी प्रेरित करतात. जेव्हा माणसाची वासना अपुरी राहते ना, तेव्हा तो तिला पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि याच कारणामुळं आपल्याला आपल्या आयुष्यात आहे ना, या वचनांपासून दूर राहण्याचं शिक्षण दिलं जातं. आता गरुडजींनी या तिसऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी विचारलं, हे प्रभू, आता आपण मला तिसऱ्या गोष्टीबद्दल सांगा, जी आज्ञासोबत जाते. म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ही तिसरी गोष्ट म्हणजे कर्म आहेत. माणसाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून माणूस आपल्या जीवनामध्ये जे काही कर्म करतो ना, त्याच्या सोबत जात असतं. मग ते चांगले कर्म असू द्या किंवा वाईट कर्म असू द्या. म्हणजे माणसाच्या सोबत मृत्यूनंतर कर्मच राहतात ना. म्हणून कर्मच माणसाच्या पुढच्या जन्माची दिशा ठरवतात. जर माणसानं आपल्या आयुष्यात पुण्यकर्म केले असतील तर त्याला पुढच्या जन्मामध्ये सुख आणि शांती मिळते. पण जर त्याने पापकर्म केलेले असतील तर त्याला नरकाचा सामना करावा लागतो. गरुडजींनी विचारलं, हे प्रभू, कर्माची गती इतकी शक्तिशाली आहे का, की ती जीवनात जे कर्म करतो त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो. याचं कारणामुळं आपल्याला नेहमी चांगले कर्म करायला हवे, जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल असेल. कर्माची गती अशी असते ना, की ते 7 जन्मापर्यंत आपला पाठपुरावा सोडत नाही. चांगले कर्म कुठेही उभे राहतात, आपल्या संकट काळामध्ये आपली साथ देतात. म्हणूनच चांगले कर्म असल्यावर आहे ना, देवसुद्धा आपली मदत करतो. आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही. आपलं जीवन सुंदर आयुष्य निर्माण करतो. आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतो. म्हणून आपल्या पाठीशी देव उभाच राहतो ना. म्हणून मनुष्यानं चांगले कर्म करावं, ते आपल्याबरोबर येतात. गरुडजींनी गांभीर्यानं या श्रीकृष्णांच्या सर्व गोष्टी ऐकल्या आणि चौथ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी गरुडजींना चौथी गोष्ट सांगितली, ती म्हणजे कर्ज. हा कर्ज असा बोजा आहे ना, जो माणसासोबत मृत्यूनंतर सुद्धा राहतो. जर कोणी कर्ज घेतला असेल ना आणि ते भरलं नसेल तर ते कर्ज त्याच्या पुढच्या जन्मासोबत येत असतं. म्हणजे गरुडजींना थोडा आश्चर्य वाटलं आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे प्रभू, कर्जसुद्धा खरंच ते मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहतं का? भगवान श्रीकृष्णांनी बघा हसत हसत उत्तर दिलं, हो गरुडजी, ही कर्ज एक अशी गोष्ट आहे ना, जे माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा कधीच पाठलाग सोडत नाही. मनुष्य कुणाकडून कर्ज घेतो तेव्हा हा केवळ भौतिक वस्तू आहे ना किंवा धनाचा व्यवहार राहत नाही. हे एक अतूट बंधन निर्माण होतं, जेव्हा जे आत्म्याला बांधून ठेवतं. आणि जर माणूस मरण्यापूर्वी त्याच्या कर्जाचा भरणा करू शकला नाही, म्हणजे ते कर्ज फेडू शकला नाही, तर तो बोजा पुढच्या जन्मामध्ये त्याच्यासोबत जातो. आणि हे कर्ज केवळ आर्थिक नसतं, तर ते भावनिक आणि मानसिक, अगदी आध्यात्मिकही असू शकतं. म्हणून गरुडजींनी गंभीरतेने ऐकलं आणि म्हणाले, हे प्रभू, हे ऐकून मला आश्चर्य वाटतं की कर्जाचा परिणाम इतका कसा खोल असू शकतो बरं. याचा अर्थ असा आहे की आपण केवळ आपल्या जीवनात चांगले कर्म करायला हवे, नाहीतर कुणाकडून घेतलेलं कर्ज वेळेत फेडायला हवं. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो ना, त्याला पुढच्या जन्मामध्ये परत कर्जाचा डोंगर उचलावा लागतो. श्रीकृष्ण गरुडजींना म्हणतात ना, मनुष्याने कोणाचे उपकार ठेवू नयेत. माता पित्याशिवाय आणि गुरूंशिवाय कोणाचे उपकार आहेत ना, ते मनुष्यावर कर्ज म्हणूनच पाहिले जातात. म्हणून आपल्या माता पित्यांनी आपल्याला हे जग दाखवलं आहे ना, त्यांचे अनन्य उपकार आपल्यावर आहेत.
आणि या उपकारांची जाणीव ठेवून त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये आहे ना त्यांची खूप आपण काळजी घ्यायला हवी. पण आपण तसं करतो का बरं? कधीच करत नाही. जेव्हा आपले आईवडील म्हातारे होतात ना तेव्हा आपल्याला खूप मोठं शहाणपण येतं. आपल्याला वाटतं की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. पण जेव्हा म्हातारे आईवडील होतात ना तेव्हा म्हातारपणामध्ये मनुष्याला लहानपण येत असतं. म्हणून प्रत्येक मुलानं लक्षात ठेवावं ते लहानपण आपल्याला सुद्धा येणार आहे आणि आपली मुलं आपल्यासोबत जेव्हा अशी वागतील ना तेव्हा आपली सुद्धा अवस्था तशीच होईल. म्हणून प्रत्येक मनुष्यानं आहे ना आपल्या आईबापाची काळजी घ्यायला हवी. कारण माता पित्याचे आशीर्वाद आहेत ना मुलांसाठी खूप चांगलेच असतात ना, ते फळदायी ठरत असतात. म्हणून मनुष्यानं कर्ज घेतलं तर फेडायला हवं. कर्ज नाही फेडलं ना तर ज्याच्याकडून कर्ज घेतलं त्या व्यक्तीचा तळतळ तर लागतोच, पण तो कर्जाचा बोजा देखील आपल्या पुढील जन्मामध्ये आपल्याबरोबर येत असतो. म्हणून घेतलेलं कर्ज फेडायला हवं. श्रीकृष्णांनी बघा पुढे म्हणतात, गरुडजी या कर्जाचं ओझं खूप जड असतं. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मात त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच आपल्या धर्मामध्ये असं म्हटलं आहे ना की कुणाकडून घेतलेलं कर्ज मरण्यापूर्वी नक्कीच फेडलं पाहिजे. म्हणून गरुडजींनी ही संपूर्ण गोष्ट काळजीपूर्वक ऐकून घेतली आणि मग 5व्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी विचारलं, हे प्रभू आपण मला 5व्या गोष्टीबद्दल सांगा. आता ही 5वी गोष्ट म्हणजे शेवटची गोष्ट. आता मी तुला 5व्या गोष्टीबद्दल सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगतो, जी मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहते. आणि ही आत्म्यासोबत जाणारी 5वी गोष्ट म्हणजे ईश्वराची भक्ती. ही सर्वात पवित्र आहे, ही शाश्वत आहे. जी मृत्यूनंतर आहे ना ती आत्म्यासोबत राहते. ही केवळ आत्म्यासाठी मार्गदर्शनच करत नाही तर मोक्षप्राप्तीचा सर्वात मोठा मार्गच आहे ना, उच्च मार्ग आहे. गरुडजींनी भगवंताकडे श्रद्धेने पाहत विचारलं, कृपया मला भक्तीबद्दल अधिक विस्ताराने सांगा की ही भक्ती आत्म्यासोबत कशी राहते आणि तिचा पुनर्जन्मावर काय परिणाम होतो. भगवान श्रीकृष्णांनी गंभीरतेने गरुडजींकडे पाहत म्हणाले, गरुडजी ही भक्ती म्हणजे प्रेम आहे जे मनुष्य आपल्या ईश्वराला अर्पण करतो. हे प्रेम केवळ या जन्मातच त्याचं रक्षण करत नाही तर मृत्यूनंतर सुद्धा या आत्म्याला योग्य मार्गदर्शन करतं. गरुडजींनी उत्सुकतेने विचारलं, हे प्रभू ही भक्ती कोणत्याही अवस्थेत मोक्ष देऊ शकते का. श्रीकृष्णांनी समजावत म्हटलं, हे गरुडजी जेव्हा मनुष्य सच्चा हृदयानं खऱ्या भक्तिभावानं ईश्वराला शरण जातो आणि आपल्या सर्व कर्माचं फळ आहे ना ईश्वराला अर्पण करतो तेव्हा ती भक्ती त्याला संसाराच्या बंधनापासून मुक्त करत असते. आणि ही भक्ती व्यक्तीच्या जीवनात जे काही चांगलं किंवा वाईट घडतं ना ते ईश्वराची इच्छा मानून ही स्वीकारण्याची ताकद देते. जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताच्या प्रती केवळ समर्पण भाव ठेवतो तेव्हा त्याचं कर्मही त्याला बांधत नाही, कारण तो प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करतो. गरुडजींनी गहन विचारामध्ये मग्न होत विचारलं, हे प्रभू भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती शक्य नाही का. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुडजी भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती करणं अत्यंत कठीण आहे. भक्ती ही आत्म्याला भगवंताशी जोडणारा पूल आहे. जेव्हा आत्मा भक्तीच्या माध्यमातून ईश्वराशी जोडला जातो ना तेव्हा तो संसारातील सर्व दुःख आणि बंधनापासून मुक्त होत असतो. गरुडजींनी पुढे विचारलं, हे प्रभू ही भक्ती केवळ एका जन्मापुरती मर्यादित असते का की ती पुढच्या जन्मासोबत सुद्धा राहते. भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केलं, ही भक्ती एक अशी अमर शक्ती आहे जी एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंत आत्म्यासोबत राहत असते.
जर एखादा व्यक्ती या जन्मात भगवंताची भक्ती करतो तर ती भक्ती त्याच्या पुढच्या जन्मामध्ये त्याचं मार्गदर्शन करत असते. म्हणूनच अनेक संत भक्त आपल्या मागच्या जन्माची भक्ती आठवण करून पुढच्या जन्मामध्ये या भगवंताची आराधना करतात ना. म्हणून भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जेव्हा मनुष्य भगवंताची भक्ती करतो तेव्हा ती केवळ या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही त्याच्यासोबत राहत असते. भक्ती एक अशी अनमोल संपत्ती आहे ना, जी आत्म्यासोबत संसार आणि वेळेच्या प्रत्येक बंधनाला पार करत असते. ही भक्तीच आत्म्याला सर्वश्रेष्ठ करते. गरुडजींनी भगवंतांना विचारलं, हे प्रभू, ही भक्ती सशक्त बनवण्यासाठी काही विशेष पद्धत आहे का? श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे गरुड, या भक्तीमध्ये कोणतीही पद्धत नाही. समर्पणावर आधारित असते आणि श्रद्धेची आवश्यकता असते. जेव्हा एखादा मनुष्य निस्वार्थ भावनेने भगवंतावर प्रेम करत असेल, विश्वास ठेवत असेल, तेव्हा तो त्याच्या भक्तीला अधिक सशक्त बनवतो. भक्तीचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे भगवंतावर असलेलं प्रेम आणि निष्ठा. गरुडजी अत्यंत श्रद्धेने म्हणाले, प्रभू, आपण या महान सत्याची जाणीव करून दिली, जी मृत्यूनंतर आत्म्यासोबत राहते आणि तिला मोक्षापर्यंत पोचवते. गरुडजींनी या गहन समाधानानं म्हटलं, हे प्रभू, तुम्ही माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन मला अमर्याद ज्ञान दिलं आहे. आता मला समजलं आहे की मृत्यूनंतर आत्म्यासोबत काही गोष्टी राहतात ज्या आपलं पुढचं जीवन प्रभावित करतात. त्या म्हणजे कामना, वासना, भक्ती, कर्ज आणि पुण्यकर्म. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे गरुड, हा संसार आहे ना, हा संसार कर्म आणि फळाच्या नियमाने चालत असतो. जसं मनुष्य जे कर्म करतो ना, तेच त्याचं भविष्य ठरवतं. म्हणून हे ते आवश्यक आहे की आपण आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करू, आपण आपल्या इच्छांना, वासनांना नियंत्रित करू, कर्जमुक्त राहू आणि पुण्यकर्मांना महत्त्व देऊ. बघा, भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि गरुडजी म्हणाले, प्रभू, आपल्या ज्ञान आणि आशीर्वादासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे आणि मी या गोष्टी माझ्या हृदयामध्ये जपून ठेवेल आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचा प्रचार करेल. आता आपण हा आत्तापर्यंत संवाद ऐकला ना, तो संवाद गरुडजी आणि श्रीकृष्ण स्वारींचा होता. पण या संवादामुळं मानवाचंच कल्याण होईल ना. एवढी चांगली माहिती आपल्यासोबत सादर केली. ही माहिती आहे ना, मनुष्याच्या जीवनाचं सोनंच करणारी आहे. म्हणून मनुष्यानं आहे ना, जीवनामध्ये जास्त काही कमावलं नाही तरी चालेल, पण कर्म नक्की कमवावेत. हे कर्म आहेत ना, ही मोक्षाची प्राप्ती आहे. जर तुमचे कर्म श्रेष्ठ असतील तर तुमची भक्तीसुद्धा श्रेष्ठ होईल. तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्रचितीसुद्धा येईल आणि सद्गुरू कृपा आहे ना, त्याच मनुष्यावर होते ना, ज्याचं मन निर्मळ असतं. म्हणून आपल्याला जी मिळालेली भक्ती आहे ती अतिशय व्यवस्थित मन देऊन निश्चयाने करावी. रोज 2 वेळची उपासना करावी, श्रवण करावं. तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस आहे ना, तो कल्याणकारीचा असणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.